नमस्कार, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत कैरीची चटणी। तर रानात गेलते सगळेजण मिळून आहे ना, तर रानात ना आज आपण आहे ना कैरी घेऊन आलेले आहे। तर आज आपण आहे ना ते कैरीची चटणी बनवणार आहोत। तर कमी साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी बनवणार आणि सगळ्यांना आवडणारी हे पदार्थ आहे। आणि आपल्याला ना कैरीची चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते अगोदर आपण पाहूयात। हे बघा, आता आपण इकडे एक कैरी घेतलेली आहे, मस्त असं मोठं झालेले आहे। आणि इकडे बघा आपण हरभऱ्याची डाळ आहे ना भिजवून घेतलेली आहे। आणि इकडे अर्धा चमचाभर आपण जिरा सुद्धा घेतलेले आहे, मीठ आणि इकडे कोथिंबीर घेतलेली आहे, हिरव्या मिरची आणि लसूण घेतलेले आहे। ह्याला काय जास्त साहित्य लागत नाही, काय नाही, हे पटकन आहे ना कमी साहित्यात आणि झटपट असं आहे ना हे चटणी आहे ना तयार होते। तर इकडे कैरी आहे ना मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण हे चिरून घेऊया। अगोदर आहे ना आपण देठ काढून घेऊया। तर हे चिरून घेते। असं आपल्याला आहे ना पूर्ण चिरून घ्यायचं आहे। हे बघा, देठ काढून घेतल्यामुळे ना असं चिक लागतो, त्यामुळे स्वच्छ धुवूनच घ्यायचं। मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलं होतं। आता आपण बारीक चिरून घेऊया। मग अगोदर आपण दोन भाग करूया, म्हणजे आपल्याला चिरता येणार नाही। असं आपल्याला बारीक असं फोडी आहे ना चिरून घ्यायचं आहे। कैरी बघून सगळ्यांच्या तोंडात पण पाणी सुटलं असेल, माझ्या तोंडात पण सुटलेले आहे पाणी। असं आपण बारीक चिरून घेऊया। आणि यामध्ये आपण डाळ वगैरे करून चटणी केलो ना मस्तच लागतो। बघ, ह्या पद्धतीने आपल्याला असं बारीक चिरून घ्यायचं। आपल्याला चटणी किती करायचं तेवढंच चिरून घ्यायचं। आणि मी थोडं यातलं आहे ना आमच्या मोनूला वगैरे देणार आहे खायला, त्यांना आहे ना खूप आवडते कैरी। हे बघा, आता आपण एवढं चिरून घेतलेले आहे आणि एवढं आहे ना आमच्या मोनूसाठी मी ठेवणार आहे। तर आपण ह्यामध्येच आहे ना थोडंसं आपण कोथिंबीर सुद्धा आहे ना चिरून घेऊया। आणि इकडे आपण कलबत्ता घेतलेला आहे। कलबत्त्याच्या अगोदर काय करायचं, आपण इकडे पाण्यामध्ये डाळ घेतलं जाऊन डाळ काढून घ्यायचं आणि आपल्याला कलबत्त्यात घालायचं। अगोदर आपल्याला डाळ आहे ना थोडंसं आपल्याला बारीक करून घ्यायचं। सगळं डाळ आहे ना काढून घेते। आणि इकडे आपण हिरव्या मिरची घेतलं होतं ना त्याचं देठ काढून आहे ना आपल्याला कलबत्त्यातच घालायचं। आपल्याला तिखट किती पाहिजे ना त्यानुसार आपल्याला इथं हिरव्या मिरची वापरायचं आहे। जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त पण वापरू शकताय, आणि कमी लागणार असेल ना तुम्ही कमी सुद्धा वापरू शकताय। आम्हाला थोडंसं जास्त तिखट लागतं म्हणून मी थोडंसं मिरची जास्तच घेतलेली आहे। त्या मिरचीमध्ये पण आहे ना दोन प्रकारच्या मिरच्या असतात, एक तिखट मिरची असतो आणि एक सापक असतो, आणि त्याच्यानुसार तुम्ही वापरा। मग आता मिरची सुद्धा घातलेली आहे। आता आपण लसूण घालूया आणि थोडंसं आपण आहे ना अगोदर हे बारीक वाटून घेऊया, बारीक करून घ्यायचं आहे कलबत्त्यात। आणि नंतर आहे ना आपल्याला कैरी घालून पूर्ण असं बारीक करून घ्यायचं आहे। असं आपण कलबत्त्यात चटणी केलं ना मस्तच लागतो। आणि कलबत्त्यात एकदम घातलं तरी पण आहे ना ते पूर्ण असं बारीक होणार नाही, त्यामुळे अगोदर हे थोडंसं आपण बारीक करून आहे ना नंतर ते कैरी घातले की म्हणजे पटापट बारीक होईल आणि सगळे एकजीव पण होईल। आणि आता आपण हे सगळे एकदम घातले की काय होणार, कलबत्त्यात आहे ना सगळं खालीच पडणार, त्यामुळे अगोदर थोडंसं आपण बारीक करून आहे ना आपल्याला नंतर सगळं घालून आपण हे बारीक करून घ्यायचं। हे बघा, आता आपण डाळ मिरची वगैरे आहे ना लसूण वगैरे थोडंसं आपण बारीक करून घेतलेले आहे। तर आता आपण ह्यामध्ये आपण घालूया कैरी आणि कोथिंबीर घातलं होतं ना ते घालायचं। आणि ह्यामध्ये आहे ना आपण मीठ घालूया चवीपुरतं। आणि इकडे जिरं घेतलं होतं ना जिरं घालते आणि चांगलंच आपण आहे ना बारीक करून घेऊया, कुटून घ्यायचं आपल्याला। हे कैरी आहे ना डाळ मिरचीमध्ये चांगलंच आपण आहे ना असं एकजीव करून पूर्ण असं आपल्याला कुटून घ्यायचं आहे। सगळं चव आहे ना चांगलंसं एकजीव व्हायला पाहिजे, नाहीतर एकीकडे डाळ बारीक होणार, एकीकडे मिरची बारीक होणार आणि एकाकडं हे कैरी बारीक होणार, असं नको आहे। आपल्याला पूर्ण आहे ना सगळं एकत्र आणून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं, मगच आहे ना चटणीचं चव चांगलं लागते। थोडं थोडं आपण आहे ना असं बारीक करून घेऊया।
नाहीतर एकदम तुम्हाला जास्त वाटत असेल ना, कुटायला वगैरे येत नसेल तर तुम्ही आहे ना 2 वेळासुद्धा हे बारीक करून घेऊ शकताय थोडं थोडं घालून. आणि आता आंब्याचं सीझन चालू आहे, तर म्हटलं आता कैरी तर आता बाजारात वगैरे येतात, तर तुम्हाला पण कुठं तर कैरी वगैरे मिळालं ना, तुम्ही पण असं करून बघा, खूप चविष्ट लागतो. आणि आंबा काय वर्षभर नसतोय, कधी येते तेव्हा आपल्याला करून खायचं. बघा आता आपण चांगलं असं आहे ना, पूर्ण आपण थोडं थोडं असं बघा, पूर्ण एक कालबुत्यात असं बारीक करून घेतलेले आहे. अजून थोडंसं असं जाड आहे, एखादी कुठं तर डाळ राहिले आणि आंब्याचं हे आहे ना थोडं थोडं राहिलेले आहे, ते सुद्धा आपण चांगलं असं आहे ना बारीक करून घेऊया. बघा आता चांगलं असं बारीक करून घेतलेलं आहे कालबुत्यात. तुम्ही बघू शकता थोडंसं असं जाडसरच आहे. असं आपण जाडसर ठेवलं ना मगच आहे ना चवीला हे कैरीची चटणी आहे ना चांगलं लागतो. हे बघा, हे आंब्याचं हे आहे ना कैरी आहे ना, हे दाताखाली आले की मग आहे ना कैरीचं चटणी मस्त लागते. बघा ह्या पद्धतीने आपल्याला चटणी तर तयार करून घेतलेली आहे. आता आपण एक काढून घेऊया. मस्त असं दाणेदार आहे ना ही चटणी तयार झालेली आहे. आता आंब्याचं सीजन आहे त्यामुळे आहे ना तुम्ही पण सगळेजण आणून करून खावा. आणि शहरात काय होते, जास्त असं कैरी वगैरे आलं ना तवाच घ्यायचं, नाहीतर गावाकडे काय असतात सगळ्यांच्या रानात आंब्याचं झाड असतं आणि आंब्याचं झाडात सगळं कैरी असते, त्यामुळं त्यांना काय कधी पण पाहिजे तवा येते. पण शहरातल्या लोकांना आहे ना बाजारात आले की तरच त्यांना खायला भेटतं, त्यामुळं कधी भेटतात ना तवा तुम्ही पण करून खावा. तर हे बघा मस्त आपण इकडे काढून घेतलेले आहे. चटणी वगैरे करायचं ना थोडंसं आपण कालवत्यात कुटायला वगैरे वेळ लागतो, पण खायला तर मस्तच लागतं, त्यामुळं आपल्याला करायलाच पाहिजे. म्हणजे चवीनं खायचं असेल तर कष्ट पाहिजेच, त्यामुळं करून खायचं. तुम्ही पण एकदा ह्या पद्धतीनं करून बघा, तुम्हाला पण हे नक्की आवडेल. आणि आपल्या चॅनलला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.